मुळशी तालुक्यातील मुलखेड येथे बुधवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत भरवस्तीत धाडसी दरोडा टाकला। 2 घरे लक्ष्य करत 60 तोळे सोनेचांदीसह रोकड लांबवली, तर प्रतिकार करणाऱ्या एका नागरिकावर जीवघेणा हल्ला केला। पहिल्या घटनेत रणजित केदारी यांच्या घराच्या मागील खिडकीचा गज वाकवून आत शिरलेल्या चोरट्यांनी 30 तोळे सोने, 30 तोळे चांदी आणि 15,000 रुपयांची रोकड लंपास केली। कुटुंब झोपेत असल्याने चोरीची माहिती उशिरा समोर आली। त्यानंतर चोरट्यांनी शेजारील अनिल भालेराव यांच्या घराचे दार तोडून प्रवेश केला। जाग आल्याने भालेराव यांनी प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले। आरडाओरड झाल्याने चोरटे पसार झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 2 महिन्यांतील ही दुसरी घटना असल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे। पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मी रणजित केदारी, राहणार मुलखेड, तालुका मुळशी। काल रात्री अंदाजे 3च्या सुमारास आमच्या घरामध्ये चोरी झाली। किचनच्या मागच्या खिडकीमधील गज तोडून काही चोर आमच्या घरामध्ये शिरले होते। घरातून आमच्या 30 तोळे सोने, 30 तोळे चांदी व 15,000 रुपये कॅश असा ऐवज या ठिकाणी आमच्या घरातून गेलेला आहे। तसेच आमच्या शेजारी राहणारे भालेराव यांच्या घरात देखील चोरीचा प्रयत्न झाला, त्यांना देखील जीवघेणा हल्ला त्यांच्यावरती काल रात्री करण्यात आलेला आहे। त्यानंतर आम्ही तातडीने लगेच 112 नंबरवर पोलिसांना फोन केला। पोलिसांचं पथक या ठिकाणी येऊन गेलं आणि त्यानंतर आम्ही आता या ठिकाणी पौड पोलीस स्टेशन या ठिकाणी रितसर कंप्लेंट नोंदणी करण्यासाठी आम्ही जाणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी गेले काही 2 महिन्यांच्या आधी या ठिकाणी देखील चोरी झाली होती। तेव्हा देखील 30-40 तोळे सोने आणि असा रोख ऐवज चोरीला गेलेला होता। या ठिकाणी मुलखेड ग्रामस्थ या ठिकाणी खूप भयभीत झालेले, कारण या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे येथील गावातील लोक खूप परेशान झालेली आहेत। तरी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या गुन्ह्यांची तात्काळ नोंद घ्यावी। गृह खात्याला देखील माझी विनंती आहे की त्यांनी या गुन्ह्यांची तात्काळ नोंद घ्यावी व येथील ग्रामस्थांना सुटकेचा श्वास सोडण्यासाठी मोकळे करावे विनंती करतो। नमस्कार, मी शरद बाळासाहेब गोडांबे। आज पाठी मुलखेडगाव हद्दीमध्ये 3:30च्या दरम्यान सचिन केदारी यांच्या घरात जबरी चोरी झालेली। अंदाजे 30 तोळे सोनं व 30 तोळे चांदी, 15,000 रुपये कॅश। तसेच त्यांच्या शेजारचे आपले भालेराव कुटुंबातले अनिल भालेराव, सचिन भालेरावचे भाऊ यांना सुद्धा झोपत असताना जबरदस्त मारहाण करून त्यांच्यावर सुद्धा जीवघेणा हल्ला केलेला आहे। माझी प्रशासनाला हीच पोलीस विभागाला विनंती राहील की ताबडतोब वारंवार अशा घटना घडतात, नागरिक सुद्धा मुलखेड गाव असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल, गोठवडे असेल किंवा चांदे, टोटल भयभीत झालेले आहे। ताबडतोब असल्या दरोडेखोरांना पकडून एक चांगली शिक्षा द्यावी आणि समाज बांधवात जो आता भीतीचं वातावरण पसरलंय, नागरिकांना कसं रात्रीचं शांत झोपता येईल, प्रत्येक नागरिकाचा तो हक्कच आहे। आज संपूर्ण गाव असेल किंवा तालुक्यातील लोक भयभीत झालेली आहेत। ताबडतोब असल्या चोरांचा बंदोबस्त करून एक सुटकेचा निश्वास सोडला पाहिजे, हीच मी माझ्या प्रशासनाला विनंती करतो।